गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो. MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा स्वागत आहे. आज 11 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्रांमधनं संकलित केलेल्या आहेत आणि विविध वेबसाईटवरनं. तर याच्याबद्दल जे आहे आपण आज माहिती समजून घेणार आहोत. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सुद्धा हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसंच आज जो आहे पहिला मतदानाचा टप्पा जो आहे हा सुरू होतो आहे. लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी विधानसभाच्या जागांसाठी निवडणुका होत आहेत. तर आज जवळपास विदर्भामधील 7 जागांवरती महाराष्ट्रामध्ये मतदान आहे. तर त्या भागातील विद्यार्थ्यांनी किंवा जे व्यक्ती असतील त्यांनी मतदानाचा जो हक्क आहे हा नक्की बजावा. तर आपण आजच्या बातम्यांना सुरुवात करूया. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायमूर्ती अभय ओक यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने म्हणजे कॉलेजियमने केलेली आहे. भारतामध्ये सध्या हीच पद्धत लागू आहे. कॉलेजियम जी आहे, सर्वोच्च न्यायालयाचं न्यायवृंद, हे विविध राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तीपदी किंवा मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करते. तर आता जे आहे अभय ओक हे सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहेत. तर यांची कुठल्या न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे? तर ही करण्यात आलेली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी त्यांची निवड करण्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायमूर्ती यांची शिफारस केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे वर्तमान मुख्य न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी न्यायमूर्ती ओक हे यांची मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केलेली आहे. बरेच प्रसिद्ध आहेत अभय ओक. खूप महत्त्वाचे निर्णय त्यांनी दिलेले आहेत. आतापर्यंत बऱ्याचशा जनहितार्थ ज्या याचिका होत्या त्याबद्दलचे खूप महत्त्वाचे निर्णय त्यांनी दिले आहेत. जसं मे 2016मध्ये गोमांस बाळगणे गुन्हा नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला होता. नागरिकांनी काय खावे आणि काय खाऊ नये यावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही, असं त्या निकालामध्ये त्यांनी सांगितलं होतं. तसंच उत्सवातील ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि नियमांच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर कारवाईची छडी उगारल्याप्रकरणी न्यायमूर्ती ओक जे यांच्यावरती सरकारविरोधी असल्याचा गंभीर आरोप सरकारने केला होता. उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती त्यांच्याकडून हे प्रकरण काढून घेऊन दुसऱ्या खंडपीठाकडे सुद्धा देण्यात आलं होतं. तसंच बेकायदा बांधकाम हे असे बरेचसे मुद्दे जे आहेत ते अभय ओक यांच्याकडे होते. तर आता त्यांची नियुक्ती जी होणार आहे ती त्याची शिफारस जी केली आहे ही कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी केलेली आहे. आपलं चॅनल MPSC लक्ष तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेलशेप आयकॉन जो आहे तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. याचा PDF फाईल जे आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळतील. वृत्तपत्रामध्ये आज एक जी बातमी आली ती म्हणजे कृष्णविवरांची जी आहे पहिली प्रतिमा ही जारी करण्यात आली आहे. याबद्दल शास्त्रज्ञांना एक यश मिळालेलं आहे. विश्वातील कृष्णविवराची पहिली प्रतिमा मिळवण्यात वैज्ञानिकांना यश आलं असून गुरुत्वीय लहरींच्या शोधानंतर जागतिक पातळीवर वैज्ञानिकांच्या सहकार्यातून साकार झालेली ही एक उत्तम कामगिरी आहे. काळसर गाभा आणि हा जो असा प्रकार आहे काळसर गाभा असलेल्या आणि या कृष्णविवराभोवती पांढऱ्या तप्त वायूची नारंगी ज्वाला आणि आयन ड्राईव्ह ज्याला प्लाझ्मा आपण म्हणतो तर या प्रतिमेत दिसत आहेत. कृष्णविवर दिसतच नाही तर त्याची प्रतिमा कुठून असणार? अशा परिस्थितीमध्ये दुर्बिणीच्या माध्यमातून डिजिटल सदृशीकरण तंत्राने रेडिओ लहरींच्या मदतीने ही प्रतिमा तयार करण्याची कामगिरी वैज्ञानिकांनी केलेली आहे. एकाच वेळी ब्रुसेल्स, सॅन्टियागो, तैपई, टोकियो, वॉशिंग्टन या शहरातील वैज्ञानिक संशोधन संस्थांमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली. आणि प्रतिमांकित कृष्णविवराचे नाव गॅरँगटुआ म्हणजे महाकाय, गॅरँगटुआचा अर्थ तो महाकाय असं असून ते मेसियर 87 नावाच्या दीर्घिकेमध्ये आहे. ही प्रतिमा काही कलाकारांनी काही दशके खपून तयार केलेल्या चित्रा इतकी विलोभनीय आहे. म्हणजे चित्रकारांनी जे अंदाज केले होते तशाच प्रकारची ही प्रतिमा जी आहे ही मिळालेली आहे. कृष्णविवर म्हणजे ज्यावेळी एखादा तारा किंवा सगळ्या गोष्टी गॅलेक्सी जी संपते तर त्यातून एक अतिशय जास्त प्रमाणामध्ये असलेलं गुरुत्वाकर्षण बल आणि यामुळे तिथे प्रकाशसुद्धा शोषून घेतला जातो, म्हणून त्याला कृष्णविवर असं म्हटलं जातं.
ही जी कृष्णविवर आहे 5 कोटी प्रकाश वर्ष दूर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या आपल्यापासूनचं अंतर खूप लांब आहे. तरीसुद्धा याचं एक छायाचित्र तयार करण्यामध्ये शास्त्रज्ञांना जे आहे ते यश मिळालेलं आहे. इव्हेंट होरायझॉन टेलिस्कोप या दुर्बिणीने आकाशगंगेतील सॅगिटेरियस ए या कृष्णविवरात छायाचित्र घेतल्याचा अंदाज होता, पण ते पृथ्वीपासून 26,000 प्रकाश वर्ष दूर आहे. युरोपीय अवकाश संस्थेचं खगोलभौतिकशास्त्रज्ञ पॉल मॅकनमारा यांनी M87 या कृष्णविवराचे छायाचित्र काढणे म्हणजे चंद्रावरील गोटीचं पृथ्वीवरून छायाचित्र काढणे असल्यासारखंच म्हटलेलं आहे. तर त्यासाठी जी दुर्बीणसुद्धा उभारण्यात आलेली होती. एप्रिल 2017 पासून अनेक दुर्बिणी त्यावर काम करत होत्या. त्यात हुवाई, ॲरिझोना, स्पेन, मेक्सिको, चिली आणि दक्षिण ध्रुव येथील दुर्बिणींनी सॅंग-ए M87 यांच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. या सर्व दुर्बिणी एकत्र केल्या तर त्यांचा व्यास पृथ्वीच्या व्यास इतका होतो आणि M87 मधील कृष्णविवर हे जास्त छायाचित्र योग्य होते. नरेंद्र मोदी यांच्यावरती जो चित्रपट येणार होता, नरेंद्र मोदी आणि नमो TV यावरती निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे. कुठल्याही व्यक्तीचं प्रमोशन करणारं जे आहे हे आचारसंहितेचा भंग असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जो चित्रपट आहे हा आज प्रदर्शित होणार होता. याचं प्रदर्शन आता इलेक्शन नंतर होईल. तर नमो TV नावाचं एक चॅनल जे चालू झालं होतं हे सुद्धा बंद करण्याचा आदेश जो आहे हा निवडणूक आयोगाने दिलेला आहे. CDAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग ही जी संस्था आहे पुण्यामध्ये कार्यरत आहे आणि भारतामध्ये पहिला सुपर कॉम्प्युटर बनवण्याचं श्रेयसुद्धा त्यांना जातं. तर याचा 32वा स्थापना दिन नुकताच पुण्यातील आयुकाच्या चंद्रशेखर संयुक्तामध्ये सभागृहामध्ये झाला. यावेळी CDAC तर्फे 5 संगणक प्रणाली सादर करण्यात आल्या आणि या नव्या 5 संगणक प्रणाली त्यांनी विकसित केलेल्या आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा तिथे उपस्थित होते. CDACचे जे महासंचालक आहेत ते डॉक्टर हेमंत दरबारी आहेत आणि कार्यकारी संचालक राशिद कुमार. मिडास मोलेक्युलर डायनामिक्स ट्रॅजेक्टरी ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस, मल्टी क्लस्टर मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म, श्रुतलेखन, आपत्कालीन सेवा वाहन प्राधान्य प्रणाली, जिस्टमेल या 5 नव्या संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेल्या आहे. म्हणजे बघा, मिडास मोलेक्युलर डायनामिक्स ट्रॅजेक्टरी ॲनालिटिक्स एज अ सर्व्हिस, मल्टी क्लस्टर मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म, श्रुतलेखन, आपत्कालीन सेवा वाहन प्रणाली आणि जिस्टमेल या 5 संगणक प्रणाली यांनी केलेल्या आहेत. तर या ज्या प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत त्यामध्ये रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल ज्या रहदारीमध्ये अडकतात तर आपत्कालीन सेवा वाहन प्राधान्य प्रणाली या संगणक प्रणाली आपत्कालीन सेवा वाहकांना अग्रक्रम देऊन त्यांना हिरवा सिग्नल देण्याला मार्गस्थ होण्यासाठी मदत करेल. मानवी आवाज ओळखण्यासाठी आणि संश्लेषित करण्यासाठी श्रुतलेखन, ज्याला आपण बोलतो आणि टायपिंग होत जातो ना, तशा प्रकारची ही प्रणाली आहे त्यांनी केलेली आहे. तर जिस्टमेल या प्रणालीमध्ये आपल्या भाषेत ईमेल ID ठेवण्याची सुविधा विकसित करण्यात आलेली आहे. भारत डिजिटल परिवर्तनाच्या सर्वात मोठ्या क्रांतिकारक टप्प्यात आहे आणि या उपलब्ध सेवांचा सुधारणा आणि परिणामामुळे जीवनामध्ये संपर्क बदलण्यास मदत होईल असं यावेळी भाषण करताना त्यांनी सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न, IPL सध्या चालू आहे. IPL मध्ये एका सामन्यात सर्वात जास्त निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावे झाला आहे? रशीद खान, हार्दिक पांड्या, दीपक चहर की वरील सर्व? तर हा जो आहे हा दीपक चहर याच्या नावे करण्यात आला. त्याने सलग 20 चेंडू जे आहेत हे निर्धाव टाकलेले आहेत. यापूर्वी हा रेकॉर्ड जो आहे रशीद खान याच्या नावावरती होता. आता जो आहे दीपक चहर हा चेन्नईचा खेळाडू आहे. सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम त्याने केला. चेन्नई सुपर किंग्सचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने जो कोलकाता विरुद्ध सामना झाला होता त्यावेळी तब्बल 20 चेंडू निर्धाव टाकत IPL मधील एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. म्हणजे एका खेळाडूला 24 चेंडू जास्तीत जास्त टाकता येतात, त्यापैकी 20 चेंडू याने जे आहे ते निर्धाव टाकले. यापूर्वीचा जो रेकॉर्ड होता हा हैदराबादचा फिरकीपटू रशीद खान आणि किंग्ज 11 पंजाबचा गोलंदाज अंकित राजपूत यांच्या नावावरती होता. त्यांनी यापूर्वी जे आहे प्रत्येकी 18 चेंडू जे आहे ते निर्धाव टाकले होते.
मॅन बुकर प्राईज हा जो एक महत्त्वाचा साहित्यामधला किंवा जो महत्त्वाचा पुरस्कार आहे लेखकांना दिला जातो, तर यावर्षीच्या बुकर इंटरनॅशनलसाठी 5 लेखिकांना मानांकन देण्यात आलेलं आहे. लंडनचा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा बुकर इंटरनॅशनल पुरस्कारासाठी गतवर्षीच्या विजेत्या पोलिश लेखिका ओल्गा टोकर क्रूज यांना पुन्हा मानांकन मिळाले. यावर्षी नामांकन ज्या 6 जणांना मिळालं त्यामध्ये 5 लेखिका आहेत. जगभरातील ज्या कादंबऱ्या असतात त्याच्या इंग्रजी अनुवादासाठी ब्रिटनमध्ये हा पुरस्कार दिला जातो. ओल्गा टोकर क्रूज यांना 2018मध्ये फ्लाइट्स या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला होता. यंदा त्यांना ड्राईव्ह युअर फ्लो ओव्हर द बोन्स ऑफ दी डेड या कादंबरीसाठी नामांकन मिळालं आहे. त्याखेरीज सेलेस्टियन बॉडीज या कादंबरीसाठी ओमानच्या जोखा अलहार्थी, द इयर्ससाठी फ्रान्सच्या ॲनी अर्नॉक्स, द पाईन आयर्लंडसाठी जर्मनीच्या मेरियन पोशमन, द रिमाइंडरसाठी चिलीच्या टोबिजो झेरान आणि द शेप ऑफ रुईन्ससाठी कोलंबियाच्या जुआन गॅब्रियल वॉनकेज या लेखकांना मानांकन मिळालं आहे. तब्बल 50,000 पाऊंडाचा हा पुरस्कार असतो. तो लेखक आणि अनुवादक यांना समसमान विभागून दिला जातो. याची घोषणा जी आहे ती 21 मे रोजी लंडनमध्ये होणार आहे. जालियनवाला बाग हत्याकांड यावर्षी याचं हे 100वे वर्ष आहे आणि 13 एप्रिलला याचं 100 वर्ष पूर्ण होत आहे. तर 100 वर्षानंतर ब्रिटनने या हत्याकांडावर दुःख व्यक्त केलं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटन आणि भारताच्या इतिहासावरील लज्जास्पद कलंक आहे. जे काही झालं त्यामुळे भारतीयांना त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल आम्हाला दुःख वाटतंय असं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटलेलं आहे. पण त्यासाठी माफी मागणारे अशा सुद्धा वार्ता या समोर होत्या. तर ब्रिटनच्या संसदेत बोलताना थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडावर दुःख व्यक्त केलं. 1919मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिश आणि भारतीय इतिहासावरील लज्जास्पद कलंक आहे. जालियनवाला बाग हत्याकांड भारताबरोबरच्या आमच्या भूतकाळातील इतिहासातील दुःखद उदाहरण असल्याचं महाराणी एलिझाबेथ यांनी सुद्धा 1997मध्ये ज्यावेळी जालियनवाला बागला भेट दिली होती त्यावेळी म्हटलं होतं. त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी आहे. आणि कसं आहे की एक्झाममध्ये अशा ज्या बाबी राहतात तर याच्यावरती प्रश्न हे बनत असतात. त्यामुळे जालियनवाला बाग जे हत्याकांड आहे त्याबद्दलचं डिटेल जो आहे तो अभ्यास तुमचा यावर्षी अपेक्षित आहे. यापूर्वी 2013मध्ये डेव्हिड कॅमेरून ज्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान होते त्यांनीसुद्धा या घटनेला लज्जास्पद म्हटलं होतं. पण त्यांनी थेरेसा यांच्याप्रमाणे माफी मागितली नव्हती. 100 वर्षापूर्वी ज्यावेळी रोल ॲक्ट होता, या रोल ॲक्टचा विरोध चालू होता त्यावेळी ब्रिटिशांनी या जालियनवाला बाग जे आहे पंजाबमधील तिथे अंधाधुंद गोळीबार केला होता आणि या गोळीबारामध्ये 400 लोक ठार झाले होते. असा जो ऑफिशियल आकडा होता तो 400 लोकांचा होता, पण भारतीयांचं म्हणणं होतं की 1000पेक्षा जास्त लोक इथे ठार झाले होते. महिला आणि मुलांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होता. विस्डेन आपल्याला माहीत आहे हे जे एक नियतकालिक आहे, हे नियतकालिक क्रिकेटशी संदर्भात एक महत्त्वाचं क्रिकेटचं बायबल याला म्हटलं जातं. तर या नियतकालिकाने 2018साठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू कोणाला ठरवलेलं आहे? विराट कोहली, स्मृती मंदाना, रशीद खान की वरील सर्व? तर याचं जे उत्तर असणार आहे वरील सर्व जे आहेत हे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरले आहे. विराट कोहली हा वन डे, T20 आणि टेस्ट क्रिकेट या सर्वांमध्ये एक चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. स्मृती मंदाना महिला क्रिकेटसाठी, तर रशीद खान याला T20साठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरवण्यात आलेला आहे. तर विस्डेन जे नियतकालिक आहे यामध्ये सर्वात पहिला म्हणजे विराट कोहली हा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरलेला आहे. विस्डेनने 2018साठीचा सर्वोत्कृष्ट 5 क्रिकेटपटूंची निवड केली आहे. त्यात विराट कोहली, इंग्लंडचा तडाखेबंद विकेटकीपर फलंदाज जोस बटलर, अष्टपैलू सॅम करन, काउंटी चॅम्पियनशिप विजेता कर्णधार रॉरी बर्न्स आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू टॅमी ब्युमॉन्ड यांना मानाचं पान मिळालं आहे. विराटने 2018च्या वर्षामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत, बऱ्याच सामन्यांमध्ये केलेल्या आहेत आणि पुष्कळसे अवॉर्ड त्याला यावेळी मिळाले. तर याला जो सलग 3ऱ्या वर्षी हा सन्मान परत विराट कोहलीला मिळालेला आहे. तर तो सर डॉन ब्रॅडमन आणि जॅक हॉब्स यांच्यानंतर सर्वाधिक वेळा बहुमान मिळणारा 3रा क्रिकेटपटू ठरलेला आहे. ब्रॅडमन यांना हा 10 वेळा, तर जॅक हॉब्स यांना हा 8 वेळा सन्मान मिळाला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची
सलामीवीर स्मृती मंदाना सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू. तिने 2018मध्ये वन डेमध्ये 669, T20मध्ये 662 धावा केल्या आहे. तसंच महिला संघाच्या सुपर लीगमध्ये तिने चमकदार कामगिरी केली होती. अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानने जबरदस्त कामगिरीच्या जोरावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवलेला आहे. वृत्तपत्र पेड न्यूज या विरुद्ध मीडिया सावध अशी बातमी आलेली आहे. कारण पेड न्यूज जे आहे हा मुद्दा बराचसा गाजतोय. तर याबाबत वृत्तपत्रांनी जो आहे तो सावध पवित्रा घेतलेला आहे. कारण ज्या नवीन मार्गदर्शक तत्त्व आले त्या मार्गदर्शक तत्वानुसार एखादी मोहीम हातात घेतली जाते तर म्हणजे एखाद्या व्यक्तीविरुद्ध किंवा प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आपण आक्रमण करू शकत नाही. निवडणुका जवळ आहेत तर त्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय एक मीडिया हाऊसने घेतलेला आहे. कालचा प्रश्न जो आहे आपण घेतला होता यामध्ये NIRFने कोणत्या संस्थेने सर्वसाधारण गटामध्ये देशात पहिला क्रमांक पटकावलेला होता. तर यामध्ये जो पहिला क्रमांक पटकावलेला आहे हा पटकावलेला आहे IIT मद्रासने सर्वसाधारण गटामध्ये. आणि पुष्कळ विद्यार्थ्यांनी याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यांची नावं विकास जाधव, विजय राजपूत, मयूर कापडे, राजकुमार लोंढे, KDKK, जया भालेकर, आशा पाटील, मॅवरिक 0909, राणी काबडी, स्नेहल कदम, सेजल घडाशी, रामगोंडा बिरादार, गजानन कलिंगे, अश्विनी भोसले, अंकुश मेश्राम, विजय राजपूत, सुप्रिया साकडे, आकाश गायकवाड, रसिका के, गंगाधर मुंडे, अमोल शेजूळ, निलेश कुटे, दीपक नवघरे, काजल रंगारी, राधिका यामकर, आनंद राठोड, गजानन राठोड, विनोद अळसपुरे, सुनील गाडगे, ज्ञानेश्वर अटपादकर, हर्षदा धनवटे, संकेत कदम, गणेश पाडेकर, आकाश गुणवंत, आशिष पाटील, नारायण कुरे यांनी पूर्ण लिस्ट आपल्याला याच्यामध्ये लिहिलेली आहे. तर अंकिता पोळगावंडे यांनी सुद्धा बरीचशी डिटेल माहिती यामध्ये दिलेली आहे. नितीन वानखडे, सुशांत सुर्वे, कपिल चौधरी, जवळपास 90 जणांनी यामध्ये बरोबर हे दिलेले आहेत. तर सर्वांनी ज्यांनी बरोबर उत्तर दिलं आहे त्यांचं परत एक वेळा मी धन्यवाद देऊ इच्छितो. जयश्री मालथने आणि सगळ्यात पहिले जे उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे सपना वैष्णव, दत्ता गावडे, सपना वैष्णव यांनी सर्वात पहिले उत्तर याबद्दलची दिलेली आहेत. आजचा प्रश्न समजून घेऊया. सेंट्रल रिझर्व्ह CRPF ज्याला म्हटलं त्याचा 54वा वेलोर डे हा 9 एप्रिल 2019 रोजी साजरा करण्यात आला होता. हा दरवर्षी साजरा केला जातो ज्यामध्ये 2nd बटालियन होती CRPFची यांनी पाकिस्तानी ब्रिगेडसोबत जे एक छोटी लढाई झाली होती कच्छच्या रणमध्ये 9 एप्रिल 1965ला त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ हा साजरा केला जातो. यावेळी जे आहे राष्ट्रपतींनी गॅलंट्री मेडलसुद्धा 6 जवानांना दिलेले आहे. तर यासाठी वीर परिवार ॲप या CRPFच्या जवानांसाठी वीर परिवार ॲप लॉन्च करण्यात आलं. तर हे कोणी लॉन्च केलं? रामनाथ कोविंद, नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन की देवेंद्र फडणवीस यांनी. हे जे ॲप आहे वीर परिवार लॉन्च, द ॲप्लिकेशन विल ॲक्ट ॲज अ इंटरफेस बिटवीन सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ऑथॉरिटीज अँड नेक्स्ट टू कीन स्लेन पर्सनल. इट विल रेंडर अ असिस्टंट टू फॅमिलीज ऑफ मेट्रेड CRPF पर्सनल विथ रिगार्ड इश्युअन्स ऑफ एक्सग्रेशिया, पेन्शनरी बेनिफिट्स अँड इन्फॉर्मेशनल रिगार्डिंग वेलफेअर स्कीम्स. म्हणजे हे जे ॲप आहे वीर परिवार ॲप या ॲपचा फायदा जो होणार आहे ज्यांचे वीरगतीला प्राप्त झाले जे जवान तर त्यांच्या परिवारांना मदत करण्यासाठी हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर हे ॲप जे आहे हे कोणी लॉन्च केलं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आपलं चॅनल MPSC लक्ष तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करतं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. करा अभ्यास, बना अधिकारी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअरसुद्धा करा. धन्यवाद.